स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळवान माझी वास्तव्य करीती, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीच साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती, आले ग्रामद्वारी बैसले. यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पावली वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मत, प्रेमळ भक्त परिसो. तृतीयो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोटा नगर प्रवेशे तृतीयो अध्यायः.